वक्फ बोर्ड बंद व्हायला हवा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे आणि यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचं विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। तर वक्फ बोर्डकडे आधीच कोट्यावधी रुपये आहे, त्यामुळे 10 कोटींचा निधी देणं हा हास्यास्पद प्रकार आहे अशी ही भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे। तर विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री गोविंद शेंडे यांनी संघटनेतर्फे ही भूमिका मांडली। ते नागपुरात बोलत होते। असं आहे की एकतर आमचा म्हणजे विश्व हिंदू परिषदेचा मुळात हा विषय आहे की हा जो वर्ल्ड बोर्ड आहे याची काही गरज नाही आहे, यालाच रद्द केलं पाहिजे। मूळ प्रश्न आमचा हा आहे, त्याच्याकरता आम्ही प्रयत्न केले आणि करून राहिलो आहे, पुढेही करू। आणि अशा वर्ल्ड बोर्डाला ज्याच्याकडे अब्जो रुपयांची संपत्ती आहे, अब्जो रुपयांची, अशा वर्ल्ड बोर्डाला सरकारी 10 कोटी रुपयाचं अनुदान देणं हे हास्यास्पद आहे। आणि कशाकरता दिलं? ही एक तुष्टीकरणाचीच नीती आहे। ह्या तुष्टीकरणाच्या नीतीला आमचा विरोध आहे। एकीकडे तुम्ही यांना 10 कोटी रुपये देता, दुसरीकडे जे मंदिर आहे त्याच्यावरती सरकारी नियंत्रण ठेवता आणि सरकारी नियंत्रणाच्या मंदिरांमधून येणारा जो पैसा आहे दानाचा, त्याचा तुम्ही उपयोग करता आणि या अशा लोकांना तुम्ही 10-10 कोटी रुपये अनुदान देता, याला कुठपर्यंत सहन करायचं? हे सहन करण्यासारखं नाही आहे, म्हणून याला विरोध आहे। आणि माझं तर अनेक लोकांना, जे असे हा विचार करणारी लोक आहेत, त्यांचा कोणी राजकीय विषय असेल की नसेल, समाजामध्ये काम करत असतील, समाजासाठी काम करत असतील, अशा सगळ्या लोकांनी याचा विरोध केला पाहिजे।